मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं वनगमन तिथपर्यंत जाऊन पोहोचलो होतो। विचार करा, ज्या युवराजाला राजगादीवर बसायचंय आता काही तास बाकी आहेत, फक्त दिवस नाही, काही तास बाकी आहेत, पण नियतीचा खेळ न्यारा, रात्रीतून बदलल्या सगळ्या गोष्टी। सामर्थ्यवान, शौर्यवान, धैर्यवान, बलवान राजा दशरथ जमिनीवर कोसळलाय। आजपर्यंत ज्या राजाची वाणी कधी दीन झाली नाही, ज्याच्या वाणीने नेहमी संतांची स्तुती, कुणाला तरी आधार, कुणाला तरी प्रेम, कुणाला तरी स्नेह आणि कुणाला तरी मनोबल देण्याचं काम केलं, किंबहुना ज्या वाणीतून स्वर बाहेर पडले ते कुणासाठी तरी एल्गार ठरले, असा धिप्पाड राजा, बुद्धिवान राजा, गुणवान राजा, पण आज दीन झाला। प्रेम करते, पोटच्या पोरावर जे प्रेम करावं ते प्रेम या अयोध्येतल्या जनतेनं राघवावर केलं ग। काही अपराध नसताना मी रामाला वनवासाला का पाठवू, आणि या प्रजेला मी उत्तर काय देऊ? सामान्य माणसाला अधिकार आहे स्वतःचं मत मांडण्याचा, प्रश्न मांडण्याचा। सहज कोणी उठून उभं राहिलं, मला विचारलं, महाराज ज्येष्ठ युवराजांना आपण वनवासाला जाण्यासाठी का सांगितलं? काय अपराध होता? निरअपराध निरागस राघवाचा ती शिक्षा तुम्ही आम्हाला द्यायची हो, आम्ही वनवासाला जाऊ। काही उत्तर काय देऊ मी लोकांना? हा अयोध्येचा राजा तुझ्यासमोर भीक मागतो, काही भीक मागतो ग। माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको। राम माझा श्वास आहे, राम माझा प्राण आहे। महाराज जे मागितलंय ते द्या, नसेल द्यायचं तर स्पष्ट सांगा, देत नाही म्हणून। रघुवंशाच्या परंपरेला विसरलाय तुम्ही असं वाटतंय मला। रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई, अशा उज्ज्वल परंपरेतले तुम्ही आहात। मूर्छा आली राजा दशरथाला, राम 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 करत टाहू फोडतायत। राघवेंद्र सरकाराला सगळं कळून चुकलं। आई जननी तू जननी भई म्हणत होतो मी, माझ्या भरताला गादीवर बसवा। कोणीच माझा मानस नाही जाणला मग, पण तुला माझं मन कळालं आई, तुझे खूप धन्यवाद। असा पुत्र या जगात सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही। सावत्र आई ना ज्या लेकराला जन्म दिला त्याला गादीवर बसवायचं म्हणते, आणि ज्या लेकरानं रात्री झोपेतून म्हणावं आई मला काही माकडे नेऊन घाल, जे लेकरू जन्मदाती पेक्षाही सावत्राईवरती जास्त प्रेम करते त्याला ती वनवासाला पाठवते। पण त्यातही राम म्हणतात, मा तू माझ्या मनातलं जाणलं ग, तू माझ्या मनातलं जाणलं। दशरथजी म्हणतात, राघव या दृष्ट कुटील कैकेयीचं ऐकू नको, बाळा वनवासाला जाऊ नको। शांत राघव संयमानं पावलं टाकत पुढे निघाले। किती समजदार आहेत राम, किती संयमी आहेत। तिला एवढा सुद्धा चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही हो। खरंच राम ज्या दिवशी आपल्याला कळतील आणि आपल्या जगण्यात येतील ना, त्या दिवशी माणसाच्या कपाळावर कधीच आठ्या पडणार नाहीत त्या दिवसानंतर, आणि कधीच कुणी म्हणणार नाही की मी माझ्या जीवनामध्ये दुःखी आहे म्हणून। मला कुणीतरी असं केले, कुणी फसवले, कुणी माझा घात केलाय, कुणी मला असं माझ्या बाबतीत असं चुकीचं वागलंय, हा शब्दच माणसाच्या तोंडून निघणार नाही बाहेर। पण राम कळावेत। विचार करतायत राघव, आपल्या आईला सांगणं आपलं कर्तव्य आहे। ज्या राघवाना आईला विचारल्याशिवाय उंबरठ्याच्या बाहेर आजपर्यंत कधी पाऊल टाकलं नाही, आज तरी आईला सांगितलं पाहिजे। पूजेची थाळी सजवलेली माँ कौशल्या, राघवेंद्र सरकार समोर आहेत, आणि
रामराया आईचं दर्शन घेतायत. आई आशीर्वाद दे. राघव, अजून तुमचं काहीच आवरलं नाही आणि आशीर्वाद तर माझे सदैव तुमच्या सोबत आहेत, पण कुठली तयारी नाही. राज्याभिषेकाची वेळ जवळ आली आहे. आई 14 वर्ष पुरेलाच आशीर्वाद दे. राघवा 14 वर्षाची गोष्ट का करतात? मा, राज आज्ञेनुसार तुझ्या रामाला अयोध्येचे राजगादे नाही. 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला. वनवास शब्द कानावर पडला. पूजेची थाळी जन्मदात्याच्या हातातून रामकन जमिनीवरती पडली. अक्षदा उसळल्या, फुलं सांडली, सगळं ताट विस्कळीत झालं. दोन्ही डोळ्याला घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. राघवा, वनवास? हा मा, राजाज्ञेनुसार मला वनवास मिळाला. कोणी सांगितलं राम तुम्ही वनवासाला जायचं? एक आई आपल्या लेकराला वनवासाला जाण्यासाठी आशीर्वाद कसा देईल? आई, राज आज्ञा पालन करावी लागेल. गुन्हा काय राघवा तुझा? कोणत्या कारणानं वनवासाला पाठवायचं ठरवलंय? काही मानं 2 वरदानं मागितलेली आहेत. रामा, काही भरताला वनवासाला पाठवेल का रे? राघवा, तुला किती 9 सायासानं मी मिळवलंय आणि 9 सायासानं प्राप्त करून आज मी माझ्या लेकराला वनवासाला कशी पाठवणार? नाही राघव, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मा कौशल्या राघवेंद्र सरकाराला म्हणते वनवासाला जाऊ नका. शतनवसानी इवुनी पोटी सुखविले सका दुःखासाठी प्राण मागतो निरोप रडते कासावीस काया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया. मी आई आहे तुमची. 9 महिने 9 दिवस वाढवले तुम्हाला. चिमुकल्या तोंडामध्ये घास भरला. माईचा हात डोक्यावर फिरवला. माझ्या नेत्राची ज्योती तुम्ही आहात. काळजाचा तुकडा तुम्ही आहात. 9 सायासन मिळवले राघव तुम्हाला. वनवासाला जा असं कसं सांगू शकते मी? शतनवसानी येऊनी पोटी सुखविले सका दुःखासाठी प्राण मागतो निरोप रडते कासावीस काया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया. हंबरडा फोडून रडू लागली मा कौशल्या. राघवा, नाही जाऊ देणार मी तुम्हाला. राम, तुम्हाला जायचं तर एक काम करा. तुझ्या हाताने मला मृत्यूदंड दे. मला सोडून जा. पिशव्या ठेवून तुझ्या पाठीमागे फिरेल मी राघव. तुझ्या करे दे मरणाचा माझसी
सोडून जाऊ नका। आई, रघुवंशाची परंपरा मोडणार तुम्ही? शांत झाली माई कौशल्या। राम, जा म्हणावं ताईचं प्रेम आडवं येतं, नको म्हणावं तर परंपरा आडवी येते। काय करू मी राघव? माझ्या ताईंनो, एक आई काय करणार आहे? सांडलेली फुलं, अक्षदा सगळं जमा केलं, पंचमहाभूताची प्रार्थना केली। सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा। हे सूर्यनारायणा, तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या लेकराला होऊ देऊ नको। धरणी माते माय बहिणी, सांभाळावे कोदंड पाणी। हे धरणी आई, तुझ्या कुशीतून उगवलेली काठी दगड माझ्या लेकराच्या कोमल चरणाला त्रास देऊ नको। प्रार्थना केली, शांत झाली माई कौशल्या। दगडाच्या मूर्तीसारखी झाली, तोंडातून शब्द बाहेर फुटत नाही। माझ्या ताईंनो, काय अवस्था असेल त्या आईची? या जगामध्ये आईला संपत्तीपेक्षाही अतिप्रिय जर काय असेल तर तिची संतान आहे। तिचं खरं धन तिचं लेकरू असतं। राम वनवासाला गेल्यानंतर माई कौशल्याची अशी अवस्था झाली, तिनं 14 वर्ष केसांना कंगवा लावला नाही। तिनं 14 वर्ष आरशात तोंड पाहिलं नाही। 14 वर्ष तिच्या जिभेला चव कळाली नाही। एकच, कसा मला टाकुणी गेला रामा, विना माझा चैन पडेल नाही जीवासी। राम राम राम। आईला समजावून सांगत राघव पुढे गेले। लक्ष्मणजी फार रागात होते। दादा, जे ऐकलंय ते बरोबर आहे का? काय लखन म्हणे, तुम्हाला 14 वर्षाचा वनवास घोषित झालाय? घोषित नाही झाला, फक्त माझ्यापर्यंत सूर आलेला आहे। दादा, सूर जागेवर थांबवला पाहिजे होता। मला माहिती तुम्ही सरळ स्वभावाचे आहात। कोण म्हणतंय तुम्हाला वनवासाला पाठवायचं? रक्ताचे पाठ वाहतील इथे। लक्ष्मणा, रक्त कुणाचं सांडणार आहोत आपण? आपलं? आपल्या आईला दंड देणार आहोत का आपल्या वडिलांना दंड देणार आहोत? आणि राजाला दंड देणं ही आपल्या हातातली गोष्ट नाहीये। आणि दुसरी बाजू ते आपले वडील आहेत, ते आपल्या आई आहेत। म्हणजे दादा, तुम्हाला वनवास मान्य आहे? हो लखन, मला मान्य आहे। मला आपली परंपरा सांभाळायची। ठीक आहे दादा, तुम्हाला वनवासाला जायचं तर हा लक्ष्मण या अयोध्येत राहणार नाही, तुमच्या सोबत येणार। ठीक आहे लक्ष्मणा, पण आईची परवानगी घेऊन ये। लक्ष्मणजी माँ सुमित्राकडे आलेले आहेत। चरणावरती माथा टेकवला आणि विनंती केली, आई, दादाच्या वनवासास, दादाला वनवास प्राप्त झालाय, मी दादा सोबत जाऊ का? सुमित्रामाई रडू लागली। लक्ष्मणजी म्हणतात, मा, माझं काही चुकलंय का? का रडतेस तू? लक्ष्मणा, या आईला न विचारता जर दादाच्या सोबत वनवासाला निघून गेला असताना, या सुमित्रामाईनं गर्वानं सांगितलं असतं जगाला, एका भावानं भावासाठी राज्याचा त्याग करून आईला न विचारता दादाच्या सोबत वनवासाला निघून गेला, छाती ठोकून सांगितलं असतं जगाला। पण असू दे लक्ष्मणा, मला विचारायला आला बेटा तर तुला सांगते मी, ऐक। दादाच्या सोबत जा, एवढी सेवा कर तुझ्या दादाची,
सेवा करत असताना स्वप्नातही ईर्ष्या येऊ देऊ नको, स्वप्नातही. भोळे साधे सरळ लक्ष्मणजी म्हणतात, मा स्वप्न कधी पडतं ग बेटा? जेव्हा आपण पोटभर जेवण करतो तेव्हा झोप लागते, आणि झोप लागली ना मग झोपेमध्ये स्वप्न पडण्याची शक्यता असते. सरळ स्वभावाच्या लक्ष्मणजीने आईच्या चरणावरती हात ठेवला आणि शपथ घेतली, मा हा तुझा लक्ष्मण तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतोय, 14 वर्ष मी अन्न घेणार नाही, म्हणजे जेवणारच नाही, आणि 14 वर्ष मी झोपणार नाही. मा 14 वर्ष मी अन्न आणि झोपेचा जर त्याग केला, झोपेचा त्याग केला मा, तर मला स्वप्न पडणार नाही, आणि स्वप्नच पडलं नाही तर माझ्या स्वप्नात ईर्ष्याच येणार नाही. मा हा तुझा पुत्र लक्ष्मण दादासाठी अन्न आणि झोपेचा त्याग करतोय. काय लक्ष्मणजीचा संकल्प आहे की 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग. माझ्या ताई दादांनो, हे शब्द फार सुंदर ऐका आणि याला समजून घ्या. मी काल धावत्या वेगात बोलले होते, रामायण कथेतला एक भाऊ भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग करतोय. कलियुगातला भाऊ झोपलेल्या भावाच्या डोक्यात धोंडा घालतोय आणि जेवत्या भावाच्या ताटात विष कालवण्याचं काम करतोय. त्या माझ्या भावांनी विचार करावा, आपण खूप उज्ज्वल परंपरेतले आहोत. आपले पूर्वज, आपले ज्येष्ठ लोक खूप महान आहेत. या लोकांनी आपल्याला त्याग शिकवलाय, बंधुप्रेम शिकवलाय, संयम शिकवलाय, सहनशीलता शिकवली. लक्ष्मणजीने शपथ घेतली, मा 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग करेन. याच्यात आणखी एक सुंदर भाव आहे, एक गुह्य दडलेलं आहे. लक्ष्मणजीनं 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग केला. त्याच्या पाठीमागचं गुह्य आहे का? रामायणामध्ये रावण मारणं कठीण नाही. जड जाईल हा शब्द, पण लक्ष देऊन ऐका. रामायणामध्ये रावण मारणं कठीण नाही, पण रावणाचा पुत्र इंद्रजित मारणं सोपं नाही. कारण त्या इंद्रजिताला असं वरदान होतं, इंद्रजिताचा मृत्यू अशाच पुरुषाच्या हाताने होणार होता की ज्या पुरुषानं 14 वर्ष अन्न खाल्लेलं नाही, ज्यानं 14 वर्ष झोपलेलं नाही, आणि ज्यानं 14 वर्ष स्त्रीचं तोंड पाहिलेलं नाही, त्याच्याच हाताने इंद्रजिताला मृत्यू होता. आणि या 3 गोष्टीवर ताबा ठेवणं हे साधारण जीवाला शक्य नाहीये. मला जरा बोला, 14 वर्ष बिना जेवण करता माणूस जिवंत राहील का? 14 वर्ष झोप न घेता माणूस जिवंत राहील का? आणि 14 वर्ष स्त्रीचं तोंडच पाहणार नाही असं कुठं घडल काय? यातून काही शंका उपस्थित करतील की सीता मात्र सोबतच होत्या, मग लक्ष्मणजीनं सीतामाईचं तोंड पाहिलं नसेल का? नाही पाहिलं. एका प्रसंगातून ते सिद्ध होत आहे. ज्यावेळेला मा सीतेचं शोध घेत असताना ऋषमुख पर्वतावरती सुग्रीव भेट, राम आणि सुग्रीवाची भेट झाली, त्यावेळेला सुग्रीवजीनं सीतामाईचे काही आभूषण एका गठडीमध्ये बांधून ठेवलेले होते, ते दाखवले. आणि ते आभूषण पाहिल्यानंतर राघव रडायला लागले. लक्ष्मणा, ही माझ्या जानकीचे अलंकार आहेत रे, ही तिचे आभूषण आहेत. लक्ष्मणजीने हात जोडले, दादा मला माफ करा. का? मी याच्यातला एकही अलंकार ओळखू शकत नाही. का बरं लक्ष्मण? भैया, मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही देखा. मी जेव्हा कधी पाहिलंय तेव्हा वहिनीच्या चरणाकडे पाहिलंय. आजपर्यंत मी वहिनीचं मुख पाहिलेलं नाही. काय त्याग आहे कोपरगाव, काय त्याग आहे हा. आजपर्यंत मी वहिनीचा चेहरा पाहिला नाही. हा किती मोठा त्याग आहे. अरे आपण रस्त्यानं चालताना नीट चालत नाही, पाहण्यासारखं खूप असतं, पण नको तिकडे पाहतो आपण. शिकवतंय रामायण आपल्याला आपली नजर कशी असली पाहिजे. उगीच लक्ष्मणजीला आज पहा एवढे देवता आहेत, पण कुठल्याच देवाच्या सोबत त्यांच्या भावाला मंदिरात जागा नाही. पण अपवाद आहेत राम मंदिर, की त्या राम मंदिरामध्ये लक्ष्मणजी शिवाय रामाची मूर्ती आणि सीतामाईची मूर्ती उभी नाही. लक्ष्मणाशिवाय राम मंदिर सुद्धा पूर्ण नाही. प्रत्येक मंदिरामध्ये लक्ष्मणजी आहेत.
आहे कुठला भाऊ भावाच्या शेजारी उभा देवरूपानं? लक्ष्मणजीला ती जागा मिळाली का? तर त्यांनी दादासाठी केलेला त्याग, की जो आपल्याला लाख मोलाची शिकवण देतोय. भाऊ भावाची ताकद असते, भाऊ भावाची भुजा असते. सावली सारखे लक्ष्मणजी सोबत आहेत. 14 वर्ष आपल्या दादा करता अन्न आणि झोपेचा त्याग करेन मा, ही शपथ घेतली. आता लक्ष्मणजी तर तयार झाले. वनवास लक्ष्मणजीला नाही, पण बंधू प्रेम पहा. राघवेंद्र सरकार विचार करतात, आपण चतुर्भुज आहोत, आपल्या अर्धांगिनीला सांगणं हे आपलं कर्तव्य. राम वनवासाला जायचे होते तरी आपल्या सौभाग्यवतीला सांगण्यासाठी निघाले. मग याच्यातून आपणही शिका. महत्वाच्या मोहिमेवर जायचं असेल, काही महत्वाच्या कामाला जायचं असेल, तर आपल्या सौभाग्यवतीनं बिचारीनं पाठीमागे वाट पाहू नये की आपल्याला न सांगताच गेले. तसं तुम्ही एवढी गोष्ट खूप चांगली सांभाळताय, कुणी नाही जरी शिकवली तरी सांगूनच जाताय, हा भाग वेगळा. पण सीतामा शृंगार चाललेला होता. कानामध्ये फुलं, नथ, अनेक प्रकारचे अलंकार. राघव अचानक आले, दाशा बाजूला गेल्या. सीतामाईनं खांद्यावरचा पदर डोक्यावरती घेतला. अतिशय शालीनतेनं मान खाली घालत उजव्या पायाच्या अंगठ्यानं जमिनीला उकरत मा सीता विचारतात, स्वामी न सांगता अचानक आलात, माझ्याकडनं काही उशीर झाला का? नाही जानकी, उशीर नाही, एक गोष्ट सांगण्यासाठी आलो. स्वामी सांगा ना. जानकी, राजआज्ञेनुसार मला अयोध्येची राजगादी नाही, 14 वर्षाचा वनवास मिळालाय आणि त्या वनवासाकरता मी निघालोय. माझ्या पाठीमागे माझ्या 3ही माता, जिनं वनवासाला पाठवलं तिला वजा नाही केलं बेरजेमधून. माझ्या 3ही माता, माझे वडील, पूर्ण अयोध्या नगर. तर त्या सगळ्यांची काळजी तुला घ्यायची सीता. निघालोय मी. स्वामी मी एक बोलू का? किती मर्यादा सांभाळताय. मी एक बोलू का? जानकी बोल. आता नाही बोलू दिलं तर 14 वर्ष बोलायला मिळणार नाही. स्वामी मी असं ऐकलंय, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असने की जय. स्वामी चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असने की जय. माफ करा मला, तुम्हाला सोडून मी अयोध्येत नाही राहणार. जिथे राम तिथे सीता असणार. मला तुमच्या सोबत येऊ द्या. स्वामी निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता.
आणि मी महलामध्ये राहणं हे माझ्या संस्कारामध्ये बसत नाही। माझ्या ताईंनो, एका स्त्रीचा धर्म काय, एका पतिव्रतेचा पतिव्रता धर्म काय, एका नारीचं कर्तव्य आणि जबाबदारी काय, तिचं सुख तिचा पती, तिचं दुःख तिचा पती, तिच्या जीवनातल्या सगळ्या मंगलमय अनुकूल प्रतिकूल सगळे भाव तिचं सौभाग्य। पती वनवन 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 भटकतोय आणि तुम्ही आलिशान राहत असाल तर कुठेतरी समजावं संस्काराची गफलत झालेली आहे। पण रखरखत्या उन्हामध्ये जर पती उभा असेल, अरे त्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभं राहणं, तेव्हा समजावं आम्ही चांगल्या संस्काराचं प्रदर्शन करतोय। हे कर्तव्य आहे माझ्या स्त्री शक्तीचं, माझ्या ताईचं, प्रत्येक सौभाग्यवती नारीचं। मा सीता आपल्या सगळ्यांसाठी आदर्श आहे। मखमलच्या खाली जिला पाऊल टाकायचं माहिती नाही, एका राजाची मुलगी आहे, राजाची सून आहे, भविष्यातल्या राजाची पत्नी आहे, स्वतः शक्ती स्वरूप आहे, पण तिनं तयारी ठेवली आहे पतीच्या पावलावर पाऊल टाकत चालण्याची। मला माफ करा राघव, मी तुमच्या शब्दाचं ताडण करते, पण त्यात मला माझा धर्म सांभाळायचा आहे। आणि मी माझं कर्तव्य सांभाळत असताना पती एका पतिव्रतासाठी तिचं सौभाग्य हे सर्वस्व आहे हे मला जगाला दाखवण्याची संधी द्या। जानकी, वनवासाला जाणं आणि तोही 14 वर्षाचा वनवास हे एवढं सोपं नाही। तू राजकुमारी आहेस स्वामी, तुम्ही सोबत असाल ना तर तो वनवासातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्वर्गाच्या सुखापेक्षाही सुंदर असेल। पण तुमच्या सोबत येऊ द्या मला। जानकी, तुझे आई वडील काय बोलतील, माहेरची माणसं काय म्हणतील? काही नाही म्हणणार ते म्हणतील की आमच्या लेकरानं आम्ही लावलेल्या संस्काराचं योग्य प्रदर्शन योग्य दिग्दर्शन केलं की ती आपल्या पतीसोबत गेली। पण तुम्हाला सोडून जर इथे राहिले ना तर माझे आई वडील म्हणतील आमच्या संस्काराची माती केलीस बाळा तू।
मला सोबत येऊ द्या तुमच्या. ठीक आहे जानकी. याच्यातून माझ्या ताईंना एक गोष्ट शिका. स्वयंवराच्या प्रसंगी राम हा योग्य राजकुमार आपल्या मुलीला पती स्वरूपात प्राप्त झालाय, काहीच कमी नाही. अयोध्येच्या राजाचा मुलगा आहे, भविष्यातला राजा आहे, एवढं सगळं वैभव आहे. पण पुढे प्रारब्धात काय घडलं की त्याच राजकुमाराला वनवासाला जाण्याची वेळ आली आणि आपली कन्या, आपली राजकुमारी, त्या राजकुमाराची सौभाग्यवती, ती सुद्धा वनवासाला गेली. याच्यातून एक शिकायचंय, बऱ्याच वेळेला मुलगी देत असताना आपण सगळं पाहून देतो, काही कमी पाहत नाही. तिचं घर पाहतो, ती प्रॉपर्टी पाहतो, माणसं पाहतो, सगळं पाहतो. पण एवढं सगळं पाहूनही जर भविष्यात एखादी चूक घडली, एखादं काही घडलं, तर त्याला कधी कोणाला आरोपी करू नका. तो प्रारब्धाचा भाग असतो. त्याला कधी कुणाला दोषी नाही द्यायचा, आपण दोषी ठरवायचं नाही. सीतामाईला देताना काय कमी होतं, तिथे काय कमी होतं? काहीच कमी नव्हतं. पण नियतीच्या पुढे कुणाला जाता येत नाही. प्रारब्धात जे असेल ते घडतं आपल्या. राजकुमारीच्या जीवनामध्ये वनवास येईल अशी कल्पना सुद्धा तिच्या माहेरच्या लोकांनी कधी केली नसेल. स्वतः रामचंद्राला वनवासाला जावं लागेल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. पण रामकथा शिकवते, जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल कोणतीही स्थिती उभी राहू द्या, फक्त आलेल्या प्रसंगाला सक्षमपणे आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. एवढी गोष्ट मात्र आपण आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही कथा ऐकत ऐकत माझी एक विनंती आहे तुम्हाला. पाठीमागे आमच्या माता वर्गाला बसण्यासाठी जागा नाहीये, खूप दाटी झाली मागे, तर कृपया थोडंसं पुढे सरकून बसा. जिथे करणाऱ्या सहकाऱ्यांनी, म्हणजे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट स्थापन केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून. आणि ही ट्रस्ट मंडळीच दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करत स्वर्गीय साहेबांच्या पवित्र पुण्यात्म्याला परमगती लाभावी, शांती सद्गती लाभावी, याच्यासाठी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट या माध्यमातून हे भव्य कथासत्राचं आयोजन चालतं. खरं तर या सगळ्या टीमसाठी, या ट्रस्टसाठी, या आयोजकांसाठी, ही व्यवस्था मांडणाऱ्या, प्रत्येक काम करणाऱ्या त्यातल्या उमेदवारासाठी एकदा टाळी वाजवूयात आपण सर्वजण. फार सुंदर. एक त्या राघवाला वनवास मिळाला होता, पण सोबत सीतामा, लक्ष्मणजी निघाले. काही मानं सांगितलं, राघव अंगावरची सगळी राज आभूषण वस्त्र अलंकार बाजूला काढून ठेवा. आणि झाडाची साल, त्याला वलकल म्हणतात, वलकल अंगावरती परिधान केलं, केसांच्या जटा बनवल्या. अयोध्येतल्या लोकांचा निरोप घेत राघव निघाले. अयोध्येतला समाज म्हणतो, राघव हमें छोड़कर मत जाओ आप, हम आपके सिवा नहीं रह सकते, आप हमारी सांस हो. नका जाऊ भगवान, आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही. काय पाहिजे कैकई मला, आम्ही तुटकी साधारण माणसं, मग कैकईला जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करू, पण नका ना जाऊ तुम्ही. राम राजा होणार म्हणून सगळ्यांनी नवीन कपडे अंगावरती घातले होते, पण मातीमध्ये लोळून सगळ्यांचे कपडे मळकटल्यासारखे झाले. दारात रांगोळ्या काढल्या होत्या, स्वतःच पाय फिरवून त्या रांगोळ्या मोडून टाकल्या. पेटलेल्या चुली पाणी टाकून विझवल्या. सजलेली आरतीची ताटं, त्यातले दिवे मालवले गेले. ज्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू डबडबणार होते, त्याच डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळू लागले. गरम श्वास नाकातून बाहेर फेकत राम 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 ध्यास धरला. ज्या माणसांना काठीशिवाय चालता येत नाही, अशारी म्हातारी माणसं रामाच्या पाठीमागे रामाला अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. अयोध्येतल्या नारींनी छोटी छोटी तानुली बाळ रामरायाच्या पुढे घेऊन जात आहेत. राघव आमची विनंती आहे, जाऊ नका. सगळ्यांचं सांत्वन करत, शब्दांनी त्यांना आगळ घालत भगवान पुढे निघाले. पाहता पाहता रथामध्ये बसले.
सुमंतजी रथाचं सारथ्य पण करतायत आणि रथ निघाला. अयोध्येतला समाज राघवेंद्र सरकाराच्या रथाच्या पाठीमागे भरधाव वेगानं पळतोय. रथ निघाला, गडगड 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 करत वाऱ्याच्या वेगानं रथ चाललेला आहे. राम जाऊ नका, राघव हमें छोड़कर मत जाओ, हम आपके सिवा नहीं जिंदा रह सकते. आप तो अयोध्या हो, आपके बिना अयोध्या सूनी है राघव, हम नहीं जी सकते आपके बिना. मत जाइए हमें छोड़कर, हम विनती करते हैं आपसे राघव, हमें छोड़कर मत जाओ, आम्हाला सोडून नका जाऊ राघव, तुमच्याशिवाय नाही जगू शकत. म्हातारी माणसं जमिनीवर गडबडा गडबडा लोळू लागली. कौशल्याने अंत जमिनीवर टाकून दिलं. राघवा नको सोडून जाऊ मला. दशरथजी म्हणतात, हे दृष्ट कुटील काही नाही, तुझं मनात पूर्ण झालं का? सुमित्रा ओक्साबोक्षी रडू लागली. उर्मिला दुधाचा ग्लास हातात घेऊन तटस्थ तशीच उभी राहिली. मांडवी शुद्धकीर्ती या बिचाऱ्या तोंडामध्ये पदर घालून खूप रडतात. तानुल्या बाळांना घेऊन अबला स्त्रिया भरधाव वेगात पळू लागल्या. नका सोडून जाऊ राम, त्या अयोध्येतल्या लोकांचा विचार करा. नका सोडून जाऊ, तुमच्याशिवाय अयोध्या सुनी आहे, नका सोडून जाऊ. रामाचा रथ वेगाने निघाला. रामालाही वाईट वाटतंय, आपल्यामुळे या जनतेची काय स्थिती झाली. आणि राघव वेगात 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 सूर्य अस्ताला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रथ निघाले. आणि सूर्य अस्ताला जेव्हा जाऊ लागला तेव्हा रामानं मागे वळून पाहिलं. वेड्यासारखी ही माणसं आपल्या पाठीमागे पडतात. सुमंतजी रथ थांबवा, थांबवा, मरतील ही माणसं, रथ थांबवा. थांबला रथ. तमरसा नदीच्या पात्रामध्ये रथ थांबला. आणि रथ थांबल्यानंतर सगळ्यांना वाटलं आता राम आपल्याला सोडून जाणार नाहीत. मध्यरात्रीला राम उठून बसले. विचार केला, आपण जर यांना जागे झाल्यानंतर समजावून सांगू, पुढे जाऊ, असं जर आपण ठरवलं तर हे जाऊ देणार नाहीत आपल्याला. मध्यरात्रीला राघवानं सर्वांना झोपेत टाकून निघून गेले. दुसऱ्या दिवशी उठून पाहतात लोक, राम नाही, रथ नाही, सुमंतजी नाही, माँ सीता नाही. कोणी एक वाटलं की अयोध्येला गेले असतील, रामाला पाहण्यासाठी अयोध्येला आले. कोणी एक त्यांना वाटलं की रामानं आपल्याला झोपेत टाकून गेले. काही लोकांनी ठरवलं 14 वर्ष झोपायचं नाही, झोपेचा त्याग केला. आणि कुठे कुठे असा पण प्रसंग आहे, रामानं सांगितलं आता सगळेजण अयोध्येला जा, सर्व नर नारी अयोध्येला वापस जा, अयोध्येची काळजी घ्या, राजाची काळजी घ्या, राज्य चालवा. आता 14 वर्ष निघून जातील, सर्वजण आबाल वृद्ध नारी नर सर्वजण अयोध्येला वापस जा. सगळे गेले, पण त्याच्यामध्ये काही किन्नर पण होते. ते बोलले, रामानं सगळ्याला सांगितलं पण आपला उल्लेख केला नाही. मग राम येईपर्यंत आपण इथंच थांबायचं. 14 वर्ष तिथंच त्या किन्नर समाजाने रामचंद्राची वाट पाहिली. आणि जेव्हा रामाला 14 वर्षानंतर आल्यावर कळालं की हे बिचारे आपली वाट पाहत इथंच थांबले, यांची सुद्धा तपस्या झाली, त्याच तपस्येचं फळ आज जुना आखाड्यामध्ये किन्नर आखाड्याचा जो समावेश केलेला आहे त्यांच्या सेवेचं फळ त्यांना आज प्राप्त झालेलं आहे. राम गंगा नदीच्या पात्रामध्ये पोहोचले. त्या नदीच्या काठावर एक झाड आहे, त्या झाडाला नौका बांधलेली. नौकेत बसलेला पण पाय पाण्यात सोडलेला, असा अंगावरती कपडे कमी आहेत, अर्धनग्न आहे. डोक्याला कपडा गुंडाळलेला एक नावाडी त्याच्यात बसलेला, पाय पाण्यात सोडून पायानं पाणी उडवत होता. चेहऱ्यावर निरागस भाव, निष्पाप मन, अल्पसंतुष्ट स्थितीमध्ये असणारा. त्याचं तोंड पाण्याकडे आणि पाठीमागे परब्रह्म उभा आहे. भगवान म्हणतात, केवटजी आम्हाला नदीच्या पलीकडे जायचंय, जरा आम्हाला नदीच्या पलीकडे सोडता. तर केवटानं म्हणावं, ही काय वेळ नौका चालवण्याची आहे का? माफ करा, कोणत्या वेळेमध्ये नौका चालवताय
याचं ज्ञान आम्हाला नसल्या कारणानं आम्ही म्हणतोय, पण पलीकडे जाणं आमच्यासाठी फार गरजेचं आहे. पलीकडे सोडता का? कोण तुम्ही एवढा आग्रह करताय मला? मी अयोध्या नरेश राजा दशरथाचा पुत्र राम आहे. राम म्हटलं की धडामकन त्यानं पाण्यातच उडी मारली, एक डुबकी लावली, पुन्हा बाहेर आलं. आप राम हो? हा मैं हूं राम हो. सच में आप राम हो? पुन्हा पाण्यात बुडी घ्यायचं आणि वरती यायचं. हा मैं ही राम हो. सही में आप राम हो? लक्ष्मणजी म्हटलं रे किती वेळा सांगायचं माझा दादा राम आहे म्हणून. दशरथ जी के पुत्र आप ही हो, ज्येष्ठ पुत्र. हा मैं ही हूं. पाण्यात बुडी घेतं बाहेर येतं, पाण्यात बुडी घेतं बाहेर येतं. लक्ष्मणजी म्हटलं रे चाललंय काय? पाण्यात बुड्या घेतोयस तू, तुला पलीकडे सोडायला सांगितलं, तुझ्याच बुड्या चालू झाल्या. काय बुडवतो काय आम्हाला? तुम्ही कोण? म्हणे मी दादाचा भाऊ लक्ष्मण. शांत बसा, तुमचा माझा संवाद नाही, ज्याच्याशी बोलतो ते बोलल, व्हा बाजूला. लक्ष्मणजीवरती जरा जोरातच बोलतंय ते. तसं नाही केवटजी, पलीकडे जायचंय आम्हाला. तुम्ही एक प्रश्न खूप वेळा विचारता, म्हणून माझा लक्ष्मण तुम्हाला म्हणतो एकच गोष्ट वारंवार का विचारता? तसं नाही भगवान, मला कळालंय तुम्ही कोण आहात. म्हणजे तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. केवटजी तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्ही असं काय बोलता? भगवान, आज तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवू शकत नाही, कारण जेव्हा तुमचा जन्म झाला होता तेव्हा माझ्या नौकेमध्ये बसून अनेक साधू संत लोक अयोध्येच्या दिशेनं जात होती आणि मी नौका चालवायचो. नौकेत बसलेले संत चर्चा करायचे. मै कौशल्याच्या पोटी साक्षात परब्रह्म जन्माला आलंय. तेव्हा कानावर पडलेलं मनात एक सुप्त इच्छा होती, त्या परब्रह्माचं दर्शन आपल्याला होईल का? ती माझी इच्छा आज पूर्ण झाली म्हणून 100 बुड्या पाण्यात घालतोय मी. कधी माझ्या स्वप्नातही नाही, फक्त इच्छा होती आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली का? संतांची फक्त नदीच्या पलीकडे सोडण्याची सेवा केली म्हणून देव आज माझ्या गंगेच्या पात्रावर स्वतःहून चालत आला. संत सेवेचं खूप मोठं फळ असतं माझ्या ताईंनो. जीवनामध्ये जमेल तेवढी संत सेवा आपण केली पाहिजे, कारण साधूची सेवा केलेलं ती सेवा जी केलेली आहे आपण, ती कधीच व्यर्थ जात नाही. त्याचं काही ना काही चांगलं फळ, शुभ फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतच असतं. आणि मग तो केवट बाहेर आला. भगवान, आज अहो भाग्य माझे, विश्वाचा मालक माझ्या नदीच्या तटावरती आला. तुम्हाला पलीकडे सोडायचं सोडतो, मी तुमची सेवा करतो. तुलसी रामायणामध्ये तर असं सांगितलेलं आहे, एक रात्र राम तिथे मुक्काम करतात. एक रात्र. पण तिथला एक प्रसंग आहे का? गुहकजीनं गवताची चटई रामाला झोपण्यासाठी दिली होती. राम आणि सीतामा त्या गवताच्या चटईवरती झोपले. ऐकता ना तुम्हीच? ज्याला मखमल शिवाय झोपायची सवय नाही तो राजकुमार वनवासाच्या त्या प्रवासामध्ये गवताच्या चटईवर झोपला. मला सांगा, ज्याला मखमलवर रोज झोपायची सवय आहे त्याला गवताच्या चटईवर झोप येईल का? लक्षपूर्वक जर रामायण ऐकत असाल तर किमान मान हलवून तरी माझ्यापर्यंत उत्तर पोहोचल. गवताच्या चटईवर झोप येईल का? नाही, नाही येणार. पण राम शांत गाढ झोपले. राम भगवान आणि सीतामा झोपले. लक्ष्मणजी जागेच आहेत, सजग आहेत, सावध आहेत. आणि गवताच्या चटईवर झोपलेल्या रामरायाला, सीतामाईला त्या गुहकजीनं जेव्हा पाहिलं ना, तेव्हा गुहकजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. केवटजीच्या रडायला लागले. केवटजी, कैकई मा, तू तुझ्या सुकुमार राघवाला, या निष्पाप निरागस जीवांना वनवासाला पाठवलं. अगं गादीशिवाय यांना चंदनाच्या पाटावरती बसतात, चंदनाच्या कॉटवर बसतात, मखमलवर झोपतात, त्याच गवताच्या चटईवर झोपली आई. मनामध्ये बोलतात आणि रडतात केवटजी. लक्ष्मणजी म्हणतात, केवटजी रडू नका. का? अरे म्हणे, ज्याला वनवास मिळाला त्यानं रडायला पाहिजे, ते निवांत झोपलंय आणि तुम्ही रडताय. शिकायचं याच्यातून आपण, प्रत्येक परिस्थितीला आपल्याला सक्षमपणे सामोरं जाता आलं पाहिजे. राम जगण्याचा प्रयत्न आपण करावा. ज्यानं रडायला पाहिजे ते नाही रडत.
ते निवांत झोपलंय. राम वैभवात असून त्यातून अलिप्त आहेत. पद प्रक्षालन करण्याची इच्छा आहे केवटजीची. भगवान तुमचे पाय धुवायचेत मला. आणि मग पाय धुण्यासाठी भगवान बोलले ठीक आहे, काही हरकत नाही, पाय धुवून घ्या तुम्ही. पण त्यानं सगळं कुटुंब घेऊन आलं पाय धुण्यासाठी. पत्नी रडत होती, आपल्याकडे धातूचं पात्र नाही पाय धुवायला. केवट बोलला, लाकडी कठोटा आहे ना, त्याला घे आणि त्याच्यामध्ये आपण देवाचे पाय धुवू. लाकडी कठोट्यामध्ये राघवेंद्र सरकाराचे पाय धुवून काढले. पाय धुवत असताना प्रसंगी देवाला एका पायावरही उभं केलं. कधी कधी एका पायावर उभं असल्या कारणानं बॅलन्स सांभाळण्यासाठी राम असे डोलायचे. राम डोलायला लागले की लक्ष्मणजी रागवायचे. लक्ष्मणजी म्हटले, रे केवट, माझ्या दादाला एका पायावर उभं करतो तू, पडतील ना माझे दादा. भगवान, एका पायावर काही क्षणासाठी उभं राहायची वेळ आली तर पडायची भीती वाटते. बळीला पाताळामध्ये घालताना एकाच पायावर उभे होते, एक पाय तर किती उंच केला होता, तेव्हा बरं तुम्हाला पडायची भीती नाही वाटली. आज गरीबाला एक पाय धुण्याची संधी देताय तर पडायची भीती दाखवता. पण एवढी पडायची भीती वाटते तर एक काम करा, माझ्या डोक्यावर हात ठेवा, तुम्हाला उभं राहण्यासाठी आधार मिळेल आणि या गरीबाला आशीर्वाद मिळेल. देवानं एक हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच्या चातुर्याचं कौतुक केलं. केवट कौतुक आहे तुझं. आणि मग चरण प्रक्षालन केलं, चरणावर माथा टेकवला, खूप रडला. सगळं कुटुंब आज आनंदामध्ये आहे. कित्येक पिढ्यांचा उद्धार झाला. आजही तीर्थराज प्रयागला जा, तिथले बिचारे ते नौका चालवणारे नावाडी आहेत ना, ते सांगतात आम्हाला रामरायाचा आशीर्वाद आहे, पिढ्यानपिढ्या आमच्या रामचंद्राच्या आशीर्वादानं तरतील असा आशीर्वाद आहे. आजही ती लोक बोलतात. आपल्यातली बरेच लोक तीर्थराज प्रयागला जाऊन आले असतील. कुंभात खूप गर्दी होती, आता सगळं शांत झाल्यावर एकदा जाऊन या आणि कधीतरी नाव चालवणाऱ्या नावाड्यासोबत संवाद करा, आपल्या पण डोळ्याला अश्रू लागते. किती ते स्वतःच्या भाग्याचा गौरव करतात ते, की रामचंद्रानं आमच्या परंपरेला, आमच्या पिढ्यानपिढ्याला आशीर्वाद दिलेला आहे. नौकेमध्ये बसवलं भगवंताला आणि ती नौका चालू लागली. पण जात असताना केवटजी विचार करतायत, विश्वाचा मालक नावेमध्ये बसवलेला आहे आणि आपण मुक्यानं जायचं का? मग भजन करत भगवंताला नदीच्या पलीकडे सोडायचं आहे. तर परत पुढे पुढे आपण दुःखद प्रसंगात जाणार आहोत. त्या कारणानं आत्ताच 5 मिनिटाचं भजन घेऊ. सगळ्यांनी 5 मिनिटं उठून उभे राहा, सुंदर भजन करा. कारण रामरायाला नदीच्या पलीकडे आपल्याला भजन करत सोडायचं आहे. सगळ्यांनी नाचत डोलत रामरायाची सेवा करत भजन गात पोहोच करूया. प्रेमानं भजन करू. महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी सगळ्यांनी, जसं पंढरपूरच्या वारीमध्ये वारकरी लोक गोल रिंगण करून पाऊल खेळतात, तसं सर्वांनी रिंगण करत आपल्या जागी जागी जेवढी जागा आपल्याला उपलब्ध होईल असं रिंगण बनवत सुंदर भजन करायचं आहे. काल तुम्ही खूप छान भजन केलं. आज त्याच्याही पेक्षा ताकदीनं उत्साहात भजन झालं पाहिजे. आणि लाजायचं नाही, गोंधळायचं नाही. एक विसरून जायचं की आपण कुणीतरी आहोत, हेच विसरून जा. आपण रामरायाचे रामभक्त आहोत एवढं डोक्यात ठेवून सगळ्यांनी भजन करायचं आणि भजनाचा आनंद घ्यायचा. आणि खरं सांगते, इथंच उड्या मारायच्या, इथं रडायचं, इथं हसायचं, इथले प्रयोग घरी करायला चालत नाहीत आणि करू पण नका इथले प्रयोग घरी. म्हणून भजन करायचं सगळ्यांनी. श्रीराम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय हो जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय
करू, श्रीरामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी। जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी। जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी। जय गंगे जय भागीरथी, जय जय नकोस गंगे पूरन लोक, नकोस नवते परत फिरू। श्रीरामाचे नाम तारया, श्रीरामाला पार करू, श्रीरामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी। 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 नौका चालू लागली। गंगेच्या पलीकडचा तट आला की केवटजीनं नौका फिरवावी आणि परत चक्कर मारावी। 4-2 वेळा झालं। लक्ष्मणजी म्हणतात, दादा आपण वनवासाला निघालो का नौका विहार करायला लागलो? केवटजी, कधी सोडणार आहात पलीकडे? देवा, 14 वर्ष जायचंय तुम्हाला, प्रवास करायचाय। 4-2 मिनिट काही वेळ या गरीबासोबत घालवला तर काय फरक पडला? असं काही तुम्हाला टायमिंगचं बंधन दिलेलं आहे का की एवढ्याच वेळेत पलीकडे उतरले पाहिजेत? तुमचा सहवास या गरीबाला थोडासा लाभू द्या। ठीक आहे। पुन्हा 4-2 चक्कर। लक्ष्मणजी थोडेसे चिडचिड करतात। परम आदरणीय परम श्रद्धेय उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या वाणीनं रामकथेचं वेड लागलं असे परम आदरणीय रामरावजी महाराज ढोक बाबांचं एक वाक्य आहे की त्यावेळेला राम भगवान लक्ष्मणजीला बोलले, लखन बिना तिकीट कंडक्टर सोबत कधी भांडायचं नसतं। एकतर तिकीट पण नाही आणि वर्ण कंडक्टरला भांडायचं। शांत राहा, आपल्याला सोडतील पलीकडे। तसं नाही दादा, शांत राहा लक्ष्मण। आणि पलीकडे जेव्हा उतरवलं, विश्वाच्या मालकाला प्रश्न पडलाय। ऐका बरं, जगाच्या बापाला प्रश्न पडला, यानं आपली सेवा केली, याला काय देऊ आता उतराई? कुणाची सेवा भगवान फुकट घेत नाही। भगवंताला कुणाची सेवा फुकट घ्यायला आवडतच नाही। तुम्ही 7 दिवस ही कथा श्रवण कराल ना, आणि करत आहात, 7 दिवस तुमची हजेरी राहणारे, ही सुद्धा तुमची सेवा भगवान परमात्मा फुकट घेणार नाही। याचं काही ना काही सेवादान तुमच्या जीवनामध्ये चांगलं भगवान परमात्मा देईल। या पवित्र व्यासपीठावरनं बोलते मी तुम्हाला। भगवान परमात्माला कुणाची सेवा निशुल्क विनामूल्य घ्यायची सवय नाहीये। काही ना काही सेवेचं फळ भगवान देत असतो। भगवंताला प्रश्न पडलाय, विश्वाचा मालक आहे, त्याला प्रश्न पडला, काय देऊ आता उतराई? खरं ना, जीवनामध्ये अशी भक्ती करा, देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल अशी स्थिती नसावी। आपण देवाच्या समोर उभं राहू ना जेव्हा, तेव्हा जगाच्या बापाला प्रश्न पडावा, अशा पद्धतीने स्वतःच्या जीवनामध्ये भक्ती करावी। तुकोबारायांच्या आई आणि तुकोबारायांचे वडील पंढरीला गेले होते। पांडुरंग परमात्माचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आपल्या सौभाग्यवतीला म्हणतात, पटकन चला पुढं। त्या म्हटल्या, हो तुम्ही चला, मी आले। दर्शन घेताना विटेवरचा मालक म्हणतो, आई काहीतरी माग। तुकोबारायांच्या आईनं सांगितलं, देवा माझ्या मालकानं मला सांगितलंय काही मागायचं नाही, आणि मी एक वेळेला तुझा शब्द मोडल पण मालकाचा मोडणार नाही। तुम्हीच ऐकताय ना कोपरगाव, काय म्हणतायत त्या? एक वेळेला तुझा शब्द मोडल पण माझ्या मालकाचा ऐकणार नाही।
उगीच पतिव्रता धर्म प्राप्त झाला नाही आणि विश्वाचा मालकाचा अंश अवतार तुकोबाराय आपल्या पोटामध्ये जे वाढवले ना त्यांनी, हे त्यांच्या शुद्ध भक्तीचं पतिव्रता धर्माचं फळ आहे की त्यांनी जगद्गुरूला जन्माला घातलंय. तुकोबाराय त्यांच्या पोटी जन्माला आले. देवा तुझा शब्द नाही सांभाळणार, पण माझ्या मालकाचं ऐकल. माझ्या मालकानं मला सांगितलंय की काही मागायचं नाही. तुम्ही तुमच्या पतिदेवाचा शब्द सांभाळता का नाही हे मला माहिती नाही, पण याच्यातून भले काही तुम्ही आगाऊ कधी बोलत असाल तर या गोष्टी शिकून घ्या. तुम्ही खूप छान आहात, मला माहिती आहे. तुम्ही एक सुद्धा शब्द तुमच्या मालकाचा मोडत हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुमचं अजिबात काही सांगत नाही. तुमचं इथं काही सांगायचंच नाही अजून 2-3 दिवस. दुसरीकडे गेले की मग आपलं भगवान म्हणतात आई काहीतरी माग ना. नाही नाही देवा काही मागणार नाही. मग आई तू मागत नाही, मी तुला मागू का, तू मला देशील का? ऐका बरं, फार सुंदर आहे. भगवान म्हणतात आई तू तर मागत नाही, मग मी तुला मागू का, तू मला देशील का? अशी भक्ती करा ना. आपण देवाला काय मागतो काय नवल, जगाच्या बापानं आपल्याला मागावं ही भक्ती नाही. भक्तीची पराकाष्ठा आपल्या जीवनामध्ये आपण साध्य केली पाहिजे. जगाचा बाप म्हणतोय तुकोबारायांच्या आईला आई मग मी जे मागल ते मला देशील का? ती माऊली बोलली हे विठुराया मला शक्य झालं तर तुला देईल. मी साधारण जीव आहे, जगाच्या बापाला काय देऊ? नाही आई तुला देता येईल असंच मागतो मी. माग विठुराया तुला काय मागायचं. वाक्य फार सुंदर आहे. हे वाक्य आठवून देवघरासमोर जा आणि कधीतरी अश्रूला गालावर ओघळण्याची संधी द्या. हे वाक्य ऐकून जगाचा बाप म्हणतो आई मला देशील का? तुकोबारायची माय म्हणते विठुराया माग तुला काय मागायचं ते. जगाचा बाप म्हणतो आई 9 महिने 9 दिवस तुझ्या उदरामध्ये राहण्याची संधी मला दे, तुझ्या पोटात राहण्याची संधी दे मला. दिलं देवा तुला. आणि मग म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तू का विष्णू नाही तुझा, ब्रह्मच तू काशी आले. असे तुकोबाराय रूपानं विश्वाचा मालक त्या माऊलीच्या उदरामध्ये राहिला. ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाला काही ना काही मागतो, काय नवल त्यानं मागितलं पाहिजे आपल्याला. हे केवडजीच्या प्रसंगात लक्षात येत आहे. विश्वाचा मालक त्याला म्हणतोय आम्हाला नदीच्या पलीकडे सोड, विनंती आहे. विश्वाच्या मालकाला प्रश्न पडलाय देऊ काय याला आता? काय भक्ती आहे? अशीच भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये. रामराया विचारामध्ये आहेत. सीतामाईला कळालं पत्नी चाणाक्ष असावी, अशी सौभाग्यवती असावी आपली की तिला पतीच्या नजरेमध्ये पतीचा भाव कळावा, पतीच्या नजरेमध्ये पतीची आज्ञा कळावी, पतीच्या नजरेत पतीला जे पाहिजे काय हवंय ते तिला त्या क्षणाला कळायला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला पतिदेव मोठ्या थाटानं वारकरी घरी घेऊन येतात आणि सांगतात बाईसाहेब, ओ माऊली, ओ बंटीची आई, ओ सौभाग्यवती, ओ भाग्यवान. दात दाखवतात आणि हात आडवा करतात. या भाग्यवानला काहीच कळत नाही. भाग्यवान म्हणतात असं असं काय करता? अगं चहा टाक, चहा. हां चहा टाक. चहावर थोबाड घेऊन कोणाला घेऊन चालता? चहा टाक म्हणता, घरात साखर नाही, दूध नाही, चहा पावडर नाही, कशाचा बनवायचा चहा? वारकरी म्हणतात लक्ष्मी कडक आहे. म्हणतात माऊली पुढच्या वेळेला चहा काय पुरणाची पोळी खाऊ, पण आता चहा सुद्धा नको, खूप घाई येतो आम्ही. अरे घरात अशी पत्नी असावी ना तिला पतीच्या नजरेमध्ये पतीचा भाव, त्याचं अंतःकरण, त्याचा विचार, त्याची आज्ञा, त्याचं मनोगत कळालं पाहिजे. सीतामाईनं बोटातली अंगठी काढली देऊन टाकली. स्वामी हे द्या केवटजीला. बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे. मा सीता अंगठी जेव्हा देतात राघवेंद्र सरकार ती अंगठी केवटजीला देऊ लागले. अश्रूनं डोळे डबडबले केवटजीचे. देवा या सोन्याच्या तुकड्यासाठी मी तुम्हाला पलीकडे सोडलं नाही. तुम्हाला द्यायचंच तर मला एक द्या. आज तुम्हाला नदीच्या पलीकडे मी सोडलंय. जेव्हा मी तुमच्या दरबारामध्ये येईल देवा तेव्हा मला भवसागराच्या पार सोडा. प्रभुजी नाव
त्यांच्यासाठी एकदा आपण टाळी वाजवू आणि सगळ्या टीमचं कौतुक म्हणून एकदा आमच्या सगळ्या गुणीजनांसाठी टाळी. फार सुंदर अप्रतिम. प्रभूजी नाव किनारे लगाव देवा, जेव्हा तुमच्या दरबारामध्ये येईल ना मी, मला भवसागराच्या पार सोडा. विनंती केली गोहकजी, केवटजी आपण आता जा, सुमंतजीला अयोध्येमध्ये पाठवा, माझी आज्ञा म्हणून सांगा. भगवान पुढे गेले, भारद्वाजजींचं दर्शन घेतलं, त्यांच्या आज्ञेनं चित्रकूटावरती राघव थांबले. आणि इकडे सुमंतजी पर्यंत जेव्हा केवटजीचा निरोप पोहोचला की आपणाला अयोध्येला जायला सांगितलंय, पाहिलं तर अयोध्येमध्ये अतिशय शोककळा पसरलेली, सर्व रामाच्या वियोगानं दुःखी झालेले होते. सगळ्यांचा श्वास राम 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 म्हणत होता. जेव्हा गुहकजीचा निरोप घेऊन सुमंतजी अयोध्येत आले, दशरथजीच्या भवनामध्ये प्रवेश केला आणि दशरथजी सुमंतजीला पाहून अयोध्येचा प्रतापी राजा हंबरडा फोडून रडू लागला. सुमंतजी, कुठे सोडलं माझ्या रामाला? राघवेंद्र सरकाराला नदीच्या पलीकडे सोडलं. परत कुठे गेले पुढचं न सांगण्याची आज्ञा आहे. सुमंतजी, रामाला वनवासाला पाठवायला नको होतं. पण माझ्याकडनं हे अघटित घडलं. वाईट वाटतंय. आता मी जिवंत राहू शकत नाही. रामाला जाऊन 6 दिवस झाले होते. 6 दिवसामध्येच धिप्पाड देहाचा राजा, अतिशय त्याची विकल अवस्था झालेली होती. कधी कधी बापाचं प्रेम न कळणारी पोरं म्हणतात, आमच्या बापाचं काय प्रेम आहे आमच्यावरती. कालच मी बाप म्हणजे काय तो मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण सांगू तुम्हाला, आईपेक्षाही काकणभर प्रेम ज्याला जास्त करता येतं तो आपला बाप असतो. फक्त त्याचं प्रेम त्याला व्यक्त करता येत नाही. लेकराचा वियोग सहनच झाला नाही. 6 दिवसामध्ये धिप्पाड देहाच्या बापानं प्राण सोडला. तो जगातला पहिला बाप राजा दशरथ. 6 मारले, आता 8वं मरू द्यायचं नाही म्हणून पूर आलेल्या नदीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून लेकराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा जगातला दुसरा बाप वसुदेव महाराज. काळजाचा तुकडा पाठीमागे राहिलाय दुश्मनाच्या राज्यामध्ये. मी स्वराज्यात पोहोचलोय, माझं लेकरू सुखरूप पोहोचलं पाहिजे म्हणून जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. माझं लेकरू सही सलामत स्वराज्यात यावं. औरंगजेबाला शिवराय आपल्या कैदेतून पसार झाले याचं दुःख कमी होतं, पण शंभू राजा अजून आपल्या राज्यात आहे त्याचा आनंद जास्त होता. का? याचा बाप शेर आहे तर हे पोर बापाला 1.25 शेर आहे. त्याचा बाप जर सूर्य असेल तर हा पोरगा चैत्रातला सूर्य आहे, तळपता सूर्य. 9 वर्षाचं कार्ट माझ्या नजरेला नजर लावून बोलताय, ही धगधगती आग आहे. हा पोरगा जरी पकडला ना तर शिवाजीची ताकद मी कमी करतो. पण आपल्या बाळाचा प्राण वाचवण्यासाठी, सही सलामत ते स्वराज्यात येण्यासाठी आणि वाढवलेला औरंगजेबाचा पहारा शिथिल होण्यासाठी चातुर्य महाराजांचं पहा. जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. वाऱ्यासारखी बातमी पसरली. थेट महाराज ज्याच्यासाठी गस्त वाढवला तो पोरगा मरण पावलाय. श्राद्ध घातलं शिवाजीनं. शिवाजी महाराजांनी श्राद्ध घातलं. ही बातमी ऐकली आणि औरंगजेब म्हणतो, या अल्लाह, जे काम मला करायचं होतं ते तू केलंस. तुझे किती उपकार आहेत माझ्यावरती. शिवाजीचा पुत्र मरण पावला. सगळा पहारा शिथिल केला. आनंदाचे नगारे वाजायला लागले आणि सही सलामत जेव्हा शंभूराजे स्वराज्यात पोहोचले तेव्हा विजयाची तोफ वाजली आणि मग कळालं की शंभूराजे जिवंत आहे. लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा या कलियुगातला बाप छत्रपती शिवाजी महाराज. प्रचंड प्रेम आहे बापाचं. माई कौशल्य समोर आहे, सुमित्रा समोर आहे, सुमंतजी, उर्मिला सगळे समोर आहेत. आणि दशरथजी म्हणतात, माफ करा मला. क्षमा करी श्रीरामा, क्षमा करी तू मज कौशल्ये.
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले क्षमा देवते सती उर्मिले क्षमा प्रजाजनकरा चाललो सुख दुःखाचा क्षमा पित्याला करी श्रीरामा पतित पावना मेघश्यामा राम लक्ष्मणा सीता रामा गंगोदकसा अंती उठी तुमचा जय जयकार दाटला दाटला चहूकडे अंधार दाटला चहूकडे अंधार। माफ कर मला सुमित्रा, माफ कर मला कौशल्या, माफ करा मला अयोध्येतल्या प्रजाजनांनो। कौशल्या, या भिंतीवरती मला 3 चिता जळताना दिसत आहेत ग। त्या श्रावण बाळाचे आई वडील, तो श्रावण माझ्याकडे पाहताय, हसताय। राजा, राजा कळालं का तुला पुत्र वियोगाचं दुःख काय असतं? राजा, तडफडून मरशील तू, तडफडून मरशील। पुत्र 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 करून मरावं लागेल राजा तुला। पहाना, पहाना गुरुदेव, माझ्याकडे पाहून ते हसताय, माझ्याकडे पाहून हसताय। मला 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 कोसतायत ते। सांगा ना त्यांना काही, सांगा ना। आता मी जगत नाही। गडबडा गडबडा लुळू लागला अयोध्येचा राजा। सुमित्राजी, कौशल्याजी, या देवी म्हणता महाराज असं करू नका, धीर सोडू नका, दिवस जातील, आत्ता राघव येतील, असं करू नका। नाही नाही कौशल्या, माफ करा मला, तुझ्या काळजाचा तुकडा मी वनवासाला पाठवला। माफ कर मला सुमित्रा, तुझं बाळ वनवासाला पाठवलं। अयोध्येतल्या नरनारीनो, माफ करा मला, माफ करा, माफ करा। श्रीराम 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 राम 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 म्हणून प्राण त्यागला आणि अयोध्येच्या राजाचे प्राण ज्योत लीन झाले। हमरडा फोडून रडू लागली माई कौशल्या। सुमित्रा छाती बडवून घेऊ लागली, गडबडा लुळू लागली। महाराज हे काय केलं? अयोध्येमध्ये दुहेरी संकट आलं, दुःखाचा पहाड कोसळून पडला, सगळी माणसं गोंधळून गेली। राम वनवासाला गेले, राजाचा अंत झाला। आता स्थिती काय? आता सावरायचं कसं? कोण आपल्याला आधार? सगळी माणसं गोंधळून गेलेली, खूप रडतायत, खूप रडतायत। अयोध्येच्या दिशेनं साधूच्या झुंडीच्या झुंडी निघाल्या। महाराज बहुत जल्दी चले गया, तुमची गरज होती महाराज, एवढ्या लवकर जायला नको होतं। खूप मोठा अनर्थ झाला, अघटित घडलं, सगळे दुःख सागरामध्ये बुडून गेलेले आहे। वेगानं पत्र पाठवलं। भरत आणि शत्रुघ्नाकडे आजोळी होते ते, तिकडे भरतजीला पण अपशकुन होत होते। आले अयोध्येमध्ये, आज स्वागतासाठी कुणी पुढे आलं नाही। चौकशी केली, बाबा कुठे? बहुतेक आईच्याच महलामध्ये असतील, कैकईमाच्या महलामध्ये आले। भरतजी आरतीचं ताट घेऊन मा पुढे आली। बाळा बरा आहेस? हाय। आई बाबा दिसत नाही, दादा दिसत नाही। सांगते सगळं बेटा, शांत बस। नाही मा, मला चैन पडत नाही। काही नाही रे भरत, तुझ्या वडिलांचा मृत्यू झालाय। का मा? दादा कुठे? बेटा तुझ्यासाठी अयोध्येची राजगादी मागितली, त्याचा राग आला त्यांना, वाईट वाटलं। राम वनवासाला गेले, त्या रामरायाचा राघवाचा वियोग तुझ्या वडिलांना सहन झाला नाही, त्यांचा मृत्यू झाला। आता राजगादीवर बस बेटा। किती राग आला असेल विचार करा। ज्या भावाला आपला भाऊ सर्वस्व आहे, त्या भावाला एक आई सांगते बेटा तुझ्यासाठी गादी मागितली। आई
तुला आई म्हणायची लाज वाटते ग मला. आई असं वाटतंय ना धारदार शस्त्रानं तुझं मस्त कलम करावं, पण माझा दादा मला माफ करणार नाही ग, म्हणून मी तुला मारू शकत नाही. तू कलंक आहेस. आई या शब्दाला तू कलंक आहेस. आई हे काय केलंस तू? राजगादीसाठी या अवघ्या अयोध्येचा वनवास केलास. अगं माझा दादा केवळ वनवासात नाही तर ही सगळी अयोध्या सुद्धा आज वनवास भोगते. ह्या राज्याच्या तुकड्यामध्ये तुला काय सुख मिळालं एवढं? ज्या गादीची लालसा कधी माझ्या स्वप्नातही निर्माण झाली नाही, ज्या गादी मला मिळावी असा शब्द मी तुझ्याजवळ कधी काढला नाही, तू माझ्यासाठी ही गादी मागितली. आणि या गादीसाठी भावाला वनवासाला पाठवलं, दुसरा भाऊ वनवासाला गेला, माझी वहिनी वनवासाला गेली, पित्याचा अंत झाला. एवढ्या सगळ्या दुःखामध्ये तू मला म्हणते गादीवर बस. आई गादीचा लोभ तुला असेल ग, या भरताला नाही. आज वाईट वाटतंय मला की तुझ्या पोटी माझा जन्म झाला. रडू लागले भरतजी. कौशल्याची माफी मागितली. खूप खूप बोलतायत. आई मी नरक भोगेन, मी गादी नाही मागितली, दादाला वनवास मिळावा ही माझी भावना नव्हती. पण भरतजीची ती व्याकुळ अवस्था पाहून कौशल्या म्हणते, भरता स्वतःला कोसू नको. मी सांगते तुझ्या चरित्रावरती भविष्यात कोणी कलंक लावणार नाही, कोणी आक्षेप घेणार नाही. चुकूनही असं कोणी म्हणणार नाही की राजगादीची लालसा भरताला होती म्हणून. आता गादीवर बस बेटा. नाही मी दादाला भेटायला जाणार आहे. मी गादीवर बसणार नाही. ही गादी माझी नाही, माझ्या दादाची आहे. काय बंधू प्रेम आहे. गादी मिळाली पण गादीचा त्याग केलाय का? नीतीनं गादी मोठ्या भावाची आहे, छोटा त्याच्यावर बसण्याचा अधिकारी नाही, तो सेवक आहे. भरतजीनं अंगावर वलकल परिधान केलं का? रामाच्या अंगावर झाडाची साल चढताना कौशल्यमाईला काय वेदना झाल्या असतील त्या वेदना कैकेयीला झाल्या पाहिजेत, म्हणून भरतजीनं झाडाची साल अंगावर चढवली. केसांना वडाच्या झाडाचा चीक लावून जटा बनवल्या आणि भरतजी राम भेटीसाठी निघाले. अयोध्येतल्या लोकांना सांगावं लागलं नाही की मी राम भेटीला चाललोय म्हणून. सगळा समाज राम भरतजीच्या पाठीमागे. भरतजी निघाले, नदीच्या तटावर आले. गुहकजीनं अगोदर परीक्षा घेतली, मग भरतजीचा स्वभाव कळाला, त्यांचं मन कळालं. हजारो नौका बोलवून त्यांना पलीकडे नदीच्या सोडलंय. भारद्वाजजींचं दर्शन घेऊन त्यांच्या समवेत चित्रकूटावरती जेव्हा भरतजी निघाले, लक्ष्मणजीच्या मनात संशय आला की भरत कशासाठी आला असेल. रामजी म्हणतात, नाही लक्ष्मणा, संशय मनामध्ये ठेवू नको, माझा भरत माझ्या भेटीसाठी आलाय. एक प्रसंग फार गोड आहे. जेव्हा भरतजी अनवाणी पायानं दादाच्या भेटीसाठी निघाले ना, तेव्हा राघवेंद्र सरकारानं वनदेवीला प्रार्थना केली, हे वनदेवी, ज्या वाटेवरून मी आलो ना त्या वाटेवरचे काटे, टोकदार खडे वेचून घे. वनदेवी म्हणते, भगवान वनवासाला घाबरलात की काय? काटे सहन होईनात, अयोध्येत वापस जायचं नियोजन आहे की काय? नाही मला अयोध्येत वापस जाण्यासाठी त्या वाटेवरले काटे मी वेचायला सांगत नाही. मग त्या वाटेवरनं माझा भरत माझ्या भेटीसाठी येतोय ग. वनदेवी म्हणते, तुमचा भरत एवढा नाजूक आहे का? क्षत्रिय पुत्र तुम्ही तलवारीचे घाव सहन करता, काटे सहन होत नाही तुमच्या भरताला? आई, माझ्या भरताच्या पायाला काटे सहन होणार नाहीत म्हणून मी काटे वेचायला सांगत नाही. मग राघवेंद्र सरकार वनदेवीला सांगतात, माझ्या भरताच्या पायात जर काटा टोचला तर माझा भरत एवढा रडल, एकाच कारणानं की माझ्या दादाच्या पायाला किती काटे टोचले असतील म्हणून माझा भाऊ रडल. त्याच्या पायात काटा टोचून देऊ नको, त्याला जाणीव होऊ देऊ नको काटा टोचण्याच्या वेदना काय असतात. खूप रडल ग माझा भाऊ. बंधू प्रेम लक्षात घ्या, काय प्रेम आहे भावा भावाचं. भरतजीला लाज वाटते, दादांच्या समोर कोणत्या तोंडानं जाऊ. चित्रकूटाला प्रदक्षिणा घालून मागच्या बाजूनं रामचरणावरती मस्तक टेकवलं. खूप रडू लागले. रामरायण उचललं भरताला, कडकडून मिठी मारली, लेकरा दुःखी राहू नको. नाही दादा, या पाप्यामुळे तुम्हाला वनवासाला यावं लागलं, वापस चला अयोध्येमध्ये. नाही भरता
मला वनवास मिळाला हे माझं प्रारब्ध आहे, तुला अयोध्येची गादी मिळाली हे तुझं प्रारब्ध आहे, याच्यासाठी कुणाला आरोपी करायचं नाही. प्रत्येक जीव नियतीच्या अधीन आहे. जसं प्रारब्ध असेल तसं जगतो माणूस. समजावून सांगतात राम. भरता आपला प्रवास असा आहे, मी काल का परवाच बोलले, 2 ओंडक्याची होते सागरात भेट. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. भरता या लाकडाच्या ठोकळ्यासारखा आपला प्रवास आहे. संपल्या विना ही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस नाही सत्य हे त्रिवार. नाही येणार नाही. मी बाबांना वचन दिले भरता अयोध्येत वापस येणार नाही. दादा बाबा गेले, त्यांचं वचन गेलं. काय म्हणतो भरता? हा तुमचा वियोग नाही सहन झाला, बाबा गेले. भरता आता तर येणार नाही. मृत्यू पावलेल्या माझ्या पित्याला त्यांना दिलेलं वचन म्हणून मी नरकात पाठवणार नाही. समाजामध्ये अशी बरीच लोक आहेत, पोरा बाळांसाठी कर्ज काढतात आणि मग घडू नये असं घडलं. ज्याने कर्ज घेतलं त्याला जर देवाघरी जायची वेळ आली आणि मागच्या लोकांकडे कर्ज मागायला गेली माणसं, किमान मुद्दल तरी द्या, तर ते म्हणतात ज्यानं घेतलं त्याला मागा. हे त्या माणसानं आपल्यासाठी जे केलंय त्या माणसाबद्दल माणसाच्या पाठीमागे असं वागणं म्हणजे त्या माणसाला नरकात पाठवण्यासारखं आहे. रामजी म्हणतात नाही आता तर येणारच नाही. एक वेळेला माझे वडील जर जिवंत असते तर मी नक्कीच आलो असतो, पण आता माझे बाबा या जगात नाहीत. भरता मी येणार नाही. 14 वर्ष पूर्ण करूनच येईल. तो अयोध्या सांभाळ. लक्षात आलं आपला दादा येत नाही. मग भगवान परमात्माच्या मुखाकडे पाहून भरतजी म्हणतात, दादा ठीक आहे, मी पण गादीवर बसणार नाही, तुमच्या चरण पादुका द्या. तेवढंच होतं रामाच्या जवळ. ते सुद्धा भरतजीनं मागून घेतलं. किती खडतर वनवास. पादुका डोक्यावर घेतल्या, हातात नाही, बगलेत नाही दाबल्या, खांद्याला पिशवीमध्ये अडकवल्या नाही, डोक्यावर घेतल्या. मोठ्या भावाबद्दल छोट्या भावाच्या अंतःकरणात किती प्रचंड आदर असला पाहिजे रामकथा शिकवते. चरण पादुका डोक्यावर घेतल्या आणि भरतजी निघाले. अयोध्येमध्ये येऊन राजसिंहासनावरती बसवल्या त्या पादुका. नंदीग्रामामध्ये राहून भरतजीनं अयोध्या सांभाळली, सेवा केली. हे माझ्या दादाचं राज्य आहे, कुठली माझ्याकडनं गडबड होता कामा नये. हे मागच्या टीमचं काम असतं. तसंच साहेबांची जी टीम आहे ती फार सतर्क आहे. सगळी व्यवस्था व्यवस्थित पाहण्याचं काम ही टीम करते. पहा भरतजी सुद्धा दादाचा राज्य आहे म्हणून पाठीमागे सगळे व्यवस्थित सांभाळताय, पण गादीवर बसले नाही. आता वेळ कमी असल्या कारणानं मी थोडंसं धावतं घेते. रामचंद्रजी विचार करताय, आज माझ्या अयोध्येतली लोक मला भेटायला आली, उद्या सासरवाडीची लोक येतील, परवा मित्र परिवार येईल. हा वनवास राहणार नाही. म्हणून रामरायानं चित्रकूट सोडण्याचं ठरवलं आणि चित्रकूट सोडून राम दक्षिण दिशेनं प्रवास करायला लागले. पुढे प्रवास करत असताना अनेक साधू संत ऋषी मुनी यांची भेट घेत निघालेले आहेत. सुतीक्ष्ण ऋषी, शरभंग ऋषी, ऋषी मुनींची भेट घेत 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 राम अत्री महाराजांच्या आश्रमात आले. अत्री महाराज माहिती आहेत ना, ज्यांच्या पोटी साक्षात दत्त महाराजांचा अवतार झाला. दिगंबरा टाळी वाजवत प्रेमानं भजन करा, हात उंच घेऊन प्रेमानं भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
अनसूया माता, अत्री महाराजांचा आश्रम. एक महिनाभर राम तिथे थांबले. रोज सत्संग, रोज सत्संग. आणि एक महिन्यानंतर जेव्हा तिथून निघाले त्यावेळेला अनसूया मातेनं सीता मातेला काही वस्तू भेट दिल्या. आपल्या घरी जर सौभाग्यवती स्त्रिया आल्या तर आपल्या भारतीय रिवाजामध्ये गोष्ट आहे, सौभाग्यवती माऊली आपल्या घरी आली आणि ती जर घरून निघाले तर तिला हळदी कुंकवाचं औक्षण करता की नाही? थांबा, हळदी कुंकू लावते. हां, तर अनसूयेनं सीता मातेला न सुकणाऱ्या फुलांचा हार, पहा पतिव्रतेची ताकद, न सुकणाऱ्या फुलांचा हार. फुलं सकाळी तोडा, तासाभरात सुकून जातात, संध्याकाळपर्यंत कुळकुळीत होतात. पण सीता माईला न सुकणाऱ्या फुलांचा हार दिला, न मळणारं वस्त्र दिलं. आहे का असं? वस्त्र अंगावर घातलं आणि 10-5 वर्ष ते मळालंच नाही, असं कधी होऊ शकतंय? तासावर ते मलिन होत आहे, काही तासामध्ये. पण न मळणारं वस्त्र, पतिव्रतेची ताकद, न मळणारं वस्त्र दिलं आणि स्वतःच्या कपाळाचं कुंकू काढलं, सीतामाईला लावलं. अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला. जानकी, भविष्यातल्या स्त्रियांसाठी तुम्ही पतिव्रता धर्माचं दिग्दर्शन करण्यासाठी फार आदर्श बनाल, आशीर्वाद दिला. माझ्या ताईंनो, आपल्या घरी कोणी आलं, माता माऊली आली, सौभाग्यवती स्त्री आली, तर हळदी कुंकवानं तिचं औक्षण करायचं. खूप दूरची पाहुणी असेल, परत कधी येणं होईल का नाही माहिती नाही, कधी तांदळानं अक्षदानं उटी भरायची, या गोष्टी करायच्या. हे रिवाज आहेत आपले. ह्या जुन्या माता माऊल्या खूप सांभाळत होत्या. तुम्हाला पण काही गोष्टी सांभाळायच्यात. संध्याकाळच्या वेळेला घर झाडून काढायचं नाही. कधी? सूर्य अस्ताची वेळ, म्हणजे सूर्य डुबायला निघालाय, पूर्ण रात्र पण नाही पूर्ण दिवस पण नाही, सायंकाळ म्हणतात त्याला, संध्याकाळ. तर त्या काळामध्ये घर झाडायचं नाही का? दारात लक्ष्मी येत असते. त्याच्या अगोदर घर स्वच्छ करून तुळशीला दिवा लावून स्वयंपाक करताना हरिपाठ म्हणायचा. आणि त्यावेळेला जर तुम्ही हरिपाठ गायला तर दारात उभी असलेली लक्ष्मी म्हणेल, माझ्या मालकाचं भजन या घरात चालू आहे, मी इथंच मुक्कामाला थांबते. लक्ष्मी तुम्हाला सोडून जाणार नाही. काही गोष्टी सांभाळायच्या. घरामध्ये पहिली भाकरी जेव्हा तुम्ही बनवता, ती भाकरी छोटी बनवायची, कारण ती गाईची भाकरी असते. एका गाईला नैवेद्य दाखवला की 33 कोटी देवांना नैवेद्य दाखवल्याचं पुण्य मिळतं. पण आता तुम्ही पहिली भाकरी छोटी करत नाही. बरं, ती छोटी करा किंवा मोठी करा, पहिली भाकरी गाईचीच असते. फरक एवढाच झालाय की आता गाईची भाकरी तुम्ही गाईला देत नाही, गाईची भाकरी मालकाला खाऊ घालता. आता ज्याचं खाद्य त्यानंच खावं. गाईची भाकरी खाऊन 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 परिणाम असा झाला, आमचे दादा बाबा काकाजी नंदी महाराजांसारखी मान हलवतात, ते त्याला तुम्हीच जबाबदार आहात. ते ज्याचं खाद्य त्याला खाऊ घाला तुम्ही. पहिली भाकरी गाईची असते, ती गाईला द्या. 33 कोटी देवांना नैवेद्य दाखवल्याचं पुण्य मिळेल. आणि रोज गाईला नैवेद्य दाखवला तर घरातल्या अडचणी सुद्धा कमी होतील. एवढंच लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल, ताई आम्हाला रोज गाईला भाकरी देणं शक्य होत नाहीये, मग तुम्ही काय करा, कुठल्या तरी गोशाळेला चारा देण्याचं काम करा. ते का असे ना पुण्य घ्या तुम्ही. आणि पक्ष पंधरवडा असतो की नाही, पक्ष पंधरवड्यामध्ये 15 दिवस रोज 2 चपात्या, त्याच्यावरती गुळाचा खडा किंवा भाकरी किंवा चपाती, त्याच्यावरती गुळाचा खडा गाईला द्यायचे. ते 15 दिवस दिल्यानंतर आपल्याला माहिती नाही असा पितृदोष सुद्धा आपला निघून जाईल. पितृदोष संपून जाईल, तुमचा जीवनातल्या अडचणी कमी होतील. म्हणून पहिली भाकरी गाईला, शेवटची भाकरी कुत्र्याला, आणि एक आगाऊ भाकरी कधी पण आपल्या टोपल्यामध्ये शिल्लक असावी. कोणी अचानक अतिथी आला तर 4 घास आपल्या घरचे खावेत म्हणून. दुसरी गोष्ट, घरात लक्ष्मी टिकावी असं जर वाटत असेल, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल, तर रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे रात्रीच घासून स्वच्छ करायचे. बरोबर? रात्रीच्या जेवणाचे, रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे रात्री स्वच्छ करायचे. कधी स्वच्छ करायचे सांगा ना? रात्रीचे भांडे सकाळी घासायचे नाही, ते रात्री स्वच्छ करायचे. बरोबर? मग ते तुम्ही स्वच्छ करा किंवा कुणाकडनं करून घ्या, कसं पण करा, पण रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे रात्री स्वच्छ करा. त्यानं घरात रोगराई पसरणार नाही, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि लक्ष्मी टिकेल. ह्या काही गोष्टी आहेत. आणि आणखी एक सुंदर गोष्ट आहे का, जीवनामध्ये काही गोष्टींचं पथ्य पाळायचं, औक्षण तर करायचं, पण 3 गोष्टी चुकूनही कधी आपल्या घरी आणायच्या नाही. कोणत्या? दुसऱ्याच्या घरची छत्री चुकूनही आपल्या घरी आणायची नाही.
दुसऱ्याच्या घरचा कुंकवाचा करंडा चुकून सुद्धा आपल्या घरी आणायचा नाही आणि दुसऱ्याची चप्पल कधी चुकूनही आपल्या घरी आणायची नाही। या 3 गोष्टी आपल्या जीवनात जर दारिद्र्य आलं तर कुठेतरी आपण काहीतरी गडबड आपल्याकडनं घडली, त्याचं हे रिझन असेल, कारण असेल। दुसऱ्याची चप्पल, कुंकवाचा करंडा आणि डोक्यावर धरायची छत्री, या 3 गोष्टी जीवनामध्ये कधीच चुकून सुद्धा दुसऱ्यांच्या आपल्या घरी आणायच्या नाही। चुकून आल्या तर रितसर वापस करा, त्याच्यामध्ये जीव अडकवून ठेवू नका आणि चुकूनही त्या वस्तूला आपल्या घरामध्ये थारा देऊ नका। प्रभु रामचंद्र भगवान की जय। माझ्या ताईंनो, कुंकू लावलं अनसुया मातेनं आणि मग झाकी रेडी ठेवा, झाकीला समोर आणून ठेवा, झाकी बोलवा। पुढे राम गेले, अनेक साधू संतांची भेट घेत, दर्शन घेत, वाल्मिकी ऋषींचं दर्शन घेतलं। परत पुढे अगस्त्य महाराजांच्या आश्रमामध्ये राम थांबले आणि तिथून अगस्त्य दत्त नावाचा बाण की जो रावण मारण्यासाठी उपयोगी पडणार होता, अगस्त्य महाराजांच्याकडनं तो बाण मिळाला आणि राम पंचवटीमध्ये, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे पंचवटीचे जे स्थान आहे तिथे भगवान येऊन थांबले। सुंदर पर्णकुटी बनवली, रामचंद्र तिथे राहतायत। लक्ष्मणजीकडे एकच काम, रोज फळं कंदमुळं घेऊन येणं, दादा वहिनीला खाऊ घालणं आणि स्वतः मात्र तटस्थ भजनामध्ये स्थिर राहणं। झाकी घेऊन या, थोडंसं पटपट या, उशीर लावू नका। शूर्पणखेला पण गेटवरती उभं करा, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे। पाठीमागून येणारी पात्र सुद्धा तयार ठेवा, त्याच्यासाठी जास्त उशीर नकोय। रामजीकडे लक्ष्मणजीकडे एकच काम, फळ कंदमुळं अन्न आणि दादाला खाऊ घालणं। एक दिवस लक्ष्मणजीच्या हातनं एक राक्षस मरण पावला आणि तो राक्षस शंभर नावाचा राक्षस, तो होता शूर्पणखेचा मुलगा। तो आपल्या आईच्या स्वप्नामध्ये गेला, आई एका मनुष्यानं माझा घात केला, प्रतिशोध घे।
आणि ती शूर्पणखा आपल्या लेकराला ज्यानं मारलं त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी निघाली. मायावी रूप तिनं धारण केलंय आणि ती शूर्पणखा निघाली निघाली शूर्पणखा वेगात आली. आपल्या लेकराला ज्यानं मारलंय त्याचा सूड घेण्यासाठी सज्ज झाली. माझ्या मुलाचा हत्यारा कुठे त्याला पाहण्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी आली आहे. म्हणून तिनं पायातल्या पैंजणांचा आवाज केला. छुम 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 पायातल्या पैंजणांचा ती आवाज करते. लक्ष्मणजी ध्यानस्थ आहेत. तिनं हातातल्या बांगड्यांचा आवाज केला आणि बांगड्यांचा आवाज केल्यानंतर लक्ष्मणजी तटकन उठून उभे राहिले. विचारलं, कोण तुम्ही? ती म्हणते, रागावू नका, मी भगवान शंकराची 60,000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान भोलेनाथ माझ्यावरती प्रसन्न झालेले आहेत आणि भोलेनाथानं मला सांगितलंय योग्य वेळ आले की योग्य वर मिळेल, आता माझ्याशी लग्न करा. लक्ष्मण म्हणतात, बाई मी एक दास आहे, माझा मालक वर पर्णकुटीमध्ये बसलेला आहे, तुम्ही माझ्या दादासोबत लग्न करा, मालकीन व्हाल, आणि माझ्यासोबत लग्न केलं तर दासी व्हाल. तुम्ही सांगा बरं, तुम्हाला मालकीन व्हायचं का दासी? शूर्पणखेने डोकं खाजवलं, विचार करते काय करावं. ती म्हणते, दासीपेक्षा मालकीनच बरं आहे, मला मालकीन व्हायचंय. लक्ष्मणजी म्हणतात, जा माझ्या दादाकडे, मग इथे नका थांबू. निघाली शूर्पणखा रामरायाकडे. निघाली शूर्पणखा. पाहिलंय आणि रामाला पाहून ती गालात हसली. रामाला पाहून गालात हसली. ती शूर्पणखा पण हसली. शूर्पणखा हसली की राम पण हसले. राम हसले की सीतामाईला एवढा राग आला. सीतामाई म्हणतात, राम तुम्ही कसे काय हसले? सीते, मी सहज हसलो. तुम्ही सहज कसे काय हसले? सीता, खरं सांगतो मी सहज हसलो. हे प्रश्न फार अवघड असतात बरं, ते सहज घडून जातं आणि मग माणसं अडचणीमध्ये येतात. तुम्ही मोकळ्या मनानं हसताय म्हणजे माझे दादा बाबा काका कधी कधी अडचणीत आले पण असतील, काही सांगता येत नाही. राम म्हणतात, जानकी मी सहज हसलो. तुम्ही सहजच कसे हसले? सीता, चुकून हसलो. चुकून कसे हसले? सीतामाईचा राग काही कमी व्हायला तयार नाही. मग रामालाही प्रश्न पडला. राम म्हणतात, जानकी अशी नाराज होऊ नको. बर. शूर्पणखा रामचंद्राकडे पाहते आणि अशी लाजली ती रामाकडे. रामाकडे पाहून अशी लाजली आणि लाजली ते लाजली.
तिला वाटतं मी किती सुंदर दिसते, मी किती सुंदर दिसते, रामाला शोभते का मी? तिला रामाला जे बोलायचं होतं तेच विसरून गेले आणि जे नाही बोलायचं ते बोलायला लागले. कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार. राम अयोध्या नरेश राज दशरथाचा मी पुत्र आहे राम. ती शूर्पणखा म्हणते राघवा मला न ठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिसुत, मनात भरला त्याचा परिसुत. प्राणनाथ हो रामा माझे, प्राणनाथ हो रामा माझे, करू सुखे संसार. कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला शूर्पणखा म्हणते हे राघव मला दशरथ वगैरे कुणी माहिती नाही, पण त्याचा सुकुमार माझ्या मनात बसलाय. आता माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. सीतामाई जवळच होत्या, एवढ्या रागानं लाल झाल्या. म्हणतात ए सटवे कुठून आलीस ग तू? ती सीतेला भावच देत नाही. नागडोळे काय मोडते सीतेकडे पाहू. ती शूर्पणखा म्हणते राघव कोण ही? राम म्हणतात भगवत कृपेनं या आमच्या अर्धांगिनी सीता. शूर्पणखा म्हणते राघव तुम्ही कसे, ही कशी, शोभत नाही तुम्हाला, द्या टाकून. राम म्हणतात बाई मी जानकीचा त्याग करू शकत नाही, दुसऱ्या कुणाचा स्वीकार करू शकत नाही. तुम्हाला लग्नच करायचं तर झाडाखाली माझा भाऊ आहे, तुम्ही त्याच्याशी लग्न करा. शूर्पणखा म्हणते राघव ते खूप रागीट आहे, काही ऐकत नाही, एक बोललं की दोन बोलताय, आगच ओकताय आणि तोंडी तर चालणारच नाही. राम म्हणतात मी सांगतो ना, म्हणे तोंडी जमत नाही राघव, काहीतरी पत्र लिहून द्या. रामाला प्रश्न पडला कुठं पत्र लिहायचं? शूर्पणखा म्हणते काळजी करू नका, माझ्या पाठीवर पत्र लिहा. गर्रकन फिरली. राम म्हणतात जानकी तू पत्र लिही, मी मजकूर सांगतो. जानकी लिहू लागल्या चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे कळावे राम. दिरी ढकलू. शूर्पणखा निघाली शूर्पणखा. तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले. ओ लक्ष्मणजी इकडे पहा तर. लक्ष्मणजीच्या समोर आली ती. लक्ष्मणजी तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले. कुठे आहे पत्र? फिरलं पोस्ट ऑफिस गारकन. वाचा. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे कळावे तुझा राम. पत्र वाचून लक्षात आलं लक्ष्मणजीच्या नेमकं करायचं काय. काय कळायच्या आत तिचं नाक आणि कान उडा